पालक हो, आपल्या लहानग्याला पैशाबद्दलच्या जाणीवा कधी समजावून सांगणार आहात? जगातला सर्वश्रेष्ठ गुंतवणूकदारापैकी वॉरन बफेट यांनी आपला पहिला शेअर वयाच्या 8व्या वर्षी घेतला आणि त्याचं स्टेटमेंट असं आहे की मला इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करायला जरा उशीरच झाला. आपल्या लेकराला आपल्याला पैशाबद्दलच्या जाणीवा समजावून सांगितल्या पाहिजेत. पैसा म्हणजे काय सांगितलं पाहिजे. त्यांना सोनं दाखवलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे हे सोनं आहे, पैसा नाही, हे चांदी आहे, पैसा नाही आहे. 500 रुपयाची नोट हे कागद आहे, पैसा नाही आहे. तर त्यावर लिहिलेलं जे प्रॉमिस आहे ना, मैं धारक को 500 रुपये अदा करने का वचन देता हूँ, ही गव्हर्नरची सही आहे ना, ते प्रॉमिस म्हणजे पैसा आहे. तर पैशाच्या या संकल्पना आपल्याला लेकरांना शिकवायला सुरुवात केलं पाहिजे. खरं तर सगळ्याच गोष्टी पैसा आहेत. आपण राहतो ते घर पैसा आहे, आपण वापरतो ते कपडे सुद्धा पैसे आहेत आणि आपण वापरतो ती गाडी सुद्धा पैसा आहे. हा पैसा वेगवेगळ्या फॉर्ममध्ये आहे आणि सगळ्या ठिकाणी एकच गोष्ट येते, ती म्हणजे प्रॉमिस. तर आपल्या लेकरांना ह्या पैशा पाण्याच्या गोष्टी शिकवायला सुरुवात करा. तुम्ही म्हणाल सर लहानगी लेकरं आहेत, कशाला एवढ्या लहानपणापासून त्यांना पैसे शिकवायचे. अनेक पालक त्यांना पैसे शिकवत असताना खोट्या खोट्या नोटा आणून त्यांच्याकडे देत असतात की ही 10 रुपयाची नोट, ही 20 रुपयाची नोट. असं नका करू. तुमचा पगार झाल्यानंतर सगळेच्या सगळं बंडल त्याच्याकडे द्या आणि सांगा मोज बाळा. त्याला मोजता येणार नाही कदाचित किंवा अतिशय हळू येईल, मोजू द्या. त्याला पैशाच्या ऊर्जेचा स्पर्श होऊ द्या. मग तुम्ही सांगा आलेल्या या पगारातून एवढे पैसे आपल्याला किराणेवाल्याला द्यायचे आहेत, काढून दे मला बाजूला. एवढे गॅससाठी द्यायचं आहे, काढून दे बाजूला. दूधवाल्याला एवढं द्यायचं आहे, पेपरवाल्याला एवढं द्यायचं आहे. भाजीपाल्यासाठी तुझ्या आईकडे एवढे पैसे ठेवायचे आहेत. आणि हे जमा झालेले पैसे घेतल्याचा त्याला आनंद अतिशय होईल आणि प्रत्येक पैसे काढून देत असताना थोडंसं काळीज, थोडंसं हलकंसं तुटेल, पण त्याला वाटेल नाही हे पैसा खर्चायला नाही पाहिजे. खूप लगेच्या लगे खर्च व्हायला लागलाय पप्पांच्या पगारातून. आणि मग आता तुम्ही उरलेल्या पैशातून सांगा बाळा आपल्याला हा महिना भागवायचा आहे. मग तुमचं लेकरू तुम्हाला सांगायला लागेल बाबा मला 4 ड्रेस घेऊ नका या बड्डेला, मला 1 ड्रेस खूप झाला, की तो पण स्किप करायचा, आहेत ड्रेस मला चांगले. बाबा माझी चप्पल अजून चांगली आहे, आताच बदलायची गरज नाही आहे. पण या सगळ्या गोष्टी होण्यासाठी पालक म्हणून तुम्ही काळजी घेतली पाहिजे की त्यांना पैसे मोजता आले पाहिजेत, दिले पाहिजेत. येत नसतील तरी सुद्धा, कारण पैसा ही ऊर्जा आहे. मला खात्री आहे की सोनं त्यांच्या हातात देऊन तू जा घेऊन बाहेर असं काही म्हणायचं नाही आहे. पण त्यांना कळालं पाहिजे याला सोनं म्हणतात, याला तांबं म्हणतात, याला चांदी म्हणतात, याला ॲल्युमिनियम म्हणतात. यांच्यातले फरक असे आहेत हे त्याला लहानपणापासून कळालं पाहिजे. त्या धातूचे व्हॅल्यूज कळाल्या पाहिजेत आणि त्याच्या ऊर्जा पण त्याला कळाल्या पाहिजेत. म्हणून खूप लहानपणापासून या गोष्टीची सुरुवात करायला हवी. आमच्या शाळेत आम्ही एक नव्याने उपक्रम चालू करतो आहोत. विद्यार्थ्यांना खरेचे पैसे दाखवत आहोत आणि त्यांना सांगत आहोत ही 500ची नोट असते, ही 100ची असते. 100चीच नोट या आकारातली पण आहे, 100चीच नोट या आकारातली पण आहे, ही 200 रुपयाची नोट आहे. बाळा आमच्या लहानपणी 200 रुपयाची नोट नव्हती, ही नोटबंदीच्या नंतर आलेली नोट आहे. अशा पद्धतीनं त्यांच्याशी आम्ही सांगतो आहोत. नमस्कार, मी अशोक रामराव देशपांडे, मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूलच्या माध्यमातून मी तुमच्याशी संवाद साधतो आहे. लेकरांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सगळ्याच गोष्टीवर लक्ष दिलं पाहिजे आणि तो प्रयत्न करणारी एकमेव उत्तम शाळा जी असेल ती मिडास टच इंटरनॅशनल प्रीस्कूल आहे. पुढच्या वर्षाचे ॲडमिशन चालू झाले आहेत. फॉर्म देणं सुरुवात झालं आहे, फॉर्म भरणं सुरुवात झालं आहे. आपण लवकरात लवकर या आणि आपल्या जवळच्यांना जरूर सांगा. धन्यवाद.